नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल वरती. सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत. आपल्याला बरेचसे कमेंट्स येतात, बरेचसे मेसेज येतात की बाबा आम्ही न्यू इन्व्हेस्टर्स आहोत. सो न्यू इन्व्हेस्टर्स म्युच्युअल फंड्स मध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतात किंवा न्यू इन्व्हेस्टर कोणत्या म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. सो हा कम्प्लीट क्वेश्चन आपण आज संपूर्ण सॉल्व्ह करून घेणार आहोत. मी तुम्हाला तीन टाइप्सचे म्युच्युअल फंड सांगणार आहोत. ह्या तीन टाइप्सच्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असाल, तुम्ही जुने इन्व्हेस्टर असाल, तुम्हाला डायव्हर्सिफाय करायचं असेल पोर्टफोलिओ, तरी तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी सुरुवात करू शकता. सो फारच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुमचे जे पण मित्र नव्याने म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सुरू करत आहेत, उगाच कोणता म्युच्युअल फंड बाय करत आहेत कोणाच्या सांगण्यावरून, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणे नक्की तुमची जबाबदारी. सो सगळ्यात पहिला आता आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला बोललो, मी तुम्हाला तीन टाइप्स सांगणार आहे. त्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे इंडेक्स फंड. हे असे म्युच्युअल फंड असतात ज्यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंडेक्स फंड जे असतात ना, ते पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड असतात. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल पॅसिव्ह म्हणजे काय आहे किंवा ऍक्टिव्ह म्हणजे काय. सो यासाठी तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही. आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे, यामध्ये मी ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड, पॅसिव्ह म्युच्युअल फंडचा व्हिडिओ बनवतो. या युट्यूब चॅनलला तुम्ही जर पूर्वीचे काही व्हिडिओ पाहाल, ते इथे ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड, पॅसिव्ह म्युच्युअल फंड बरेचसे व्हिडिओ बनवले. इंडेक्स फंड म्हणजे काय इथे बघा, इंडेक्स फंड बद्दल सेपरेट व्हिडिओ बनवलेला. सो ते तुम्ही सगळं पाहून घ्या, तुम्हाला याचं नॉलेज जे आहे ते होत राहील. पण आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय की पॅसिव्ह म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं, की जे म्युच्युअल फंड पॅसिव्हली मॅनेज केलं जातं. एक असतात ते म्हणजे ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड. सो ऍक्टिव्ह म्हणजे काय, की बाबा फॉर एक्झाम्पल एक म्युच्युअल फंड आहे XYZ. सो हा म्युच्युअल फंड मॅनेज करण्यासाठी एक फंड मॅनेजर आहे. मला माहिती आहे म्युच्युअल फंड साठी फंड मॅनेजर असतो. सो हा फंड मॅनेजर जो असतो ना, तो त्याची फी चार्ज करत असणार ऍज अ फॉर्म ऑफ एक्सपेन्स रेशो. सो ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला एक्सपेन्स रेशो थोडेसे जास्त लागतो, काय कारण फंड मॅनेजरची फी असते. आणि त्या उलट पॅसिव्ह म्युच्युअल फंड जे काय असतात ते काय करतात, डायरेक्टली इंडेक्सला ट्रॅक करतात. सो इंडेक्स मध्ये जशा हालचाली होतील, इंडेक्स जसा रिटर्न्स देईल, इंडेक्स जसा निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी करेल, त्याप्रमाणे या म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न्स भेटतात. सो इथे ऍक्टिव्हली मॅनेज करायला फंड मॅनेजरची गरज नसते, हे पॅसिव्हली मॅनेज होते. सो इथे चार्जेस तुम्हाला कम्पॅरेटिव्हली कमी असतात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली ते इंडेक्स मध्ये केली जाते. सो तुम्हाला काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नसते, इंडेक्स प्रमाणे तुम्हाला रिटर्न भेटू शकतो. सो आता ह्या इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये आपण तुम्हाला डायरेक्टली सांगू शकतो की तुम्ही सुरुवात जर करत असाल, नवीन असाल, तर तुम्ही गेलं पाहिजे निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड सोबत. तर निफ्टी 50 म्हणजे काय हे मला तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. निफ्टी 50 हा इंडियाचा इंडेक्स आहे. सो तुम्ही जर निफ्टी 50च्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर तुमची इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली इंडियाच्या टॉपच्या 50 कंपन्यात केली जाते. आणि तुम्हाला जास्त काही सर्च करायची गरज नाही, रिसर्च करायची गरज नाही. निफ्टी 50 मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता थ्रू निफ्टी 50 इंडेक्स फंड मार्फत, निफ्टी 50 म्युच्युअल फंड मार्फत. हे म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला सांगणार मी याच व्हिडिओमध्ये. सो हे निफ्टी 50 जे आहे ना, त्याने गेल्या 10 वर्षामध्ये ऍव्हरेज 13%च्या CAGR ने रिटर्न्स दिलेले आहेत, जे की फार चांगले डिसेंट रिटर्न्स समजले जातात म्युच्युअल फंड मध्ये. तुम्हाला 12% अधिक रिटर्न्स भेटतात, म्हणजे ते चांगल्या प्रमाणामध्ये रिटर्न्स आहेत. सो निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला गेल्या 10 वर्षामध्ये 13%चा CAGR दिलेला आहे. सो काही आता आपण निफ्टी 50 इंडेक्स फंड बघूया. लक्षात घ्या, इंडेक्स फंड भरपूर असतात, पण मी तुम्हाला आता फक्त निफ्टी 50 इंडेक्स फंड सांगतो. सो असं नका समजू की निफ्टी 50 इंडेक्स फंड असतात तेच फक्त इंडेक्स फंड असतात. इंडेक्स फंड मल्टिपल असतात. स्मॉल कॅप इंडेक्स, मिड कॅप इंडेक्स, IT इंडेक्स, बँक इंडेक्स, पण मी फक्त निफ्टी 50 बद्दल बोलतो. सो निफ्टी 50 म्युच्युअल फंड बद्दल जर तुम्हाला निफ्टी 50 मध्ये इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर जसं की ICICIचा निफ्टी 50 इंडेक्स फंड आहे, UTIचा निफ्टी 50 इंडेक्स फंड आहे, असे बरेचसे इंडेक्स फंडचे तुम्हाला ऑप्शन आहेत. सो तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. इथे बघा, निपॉन इंडियाचा निफ्टी 50 आहे, UTI आहे आणि ICICI, असे 2-3 ऑप्शन्स आहेत तुम्हाला, ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मी इथे तुम्हाला UTIचा दाखवतो, UTI निफ्टी 50 इंडेक्स फंड. सो ह्या इंडेक्स फंडने तुम्ही जर बघाल, गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला जसं बोललो 13%च्या CAGR ने रिटर्न्स दिले. म्हणजे निफ्टीने गेल्या 10 वर्षात 13%च्या CAGR ने रिटर्न्स दिले. तुम्ही ICICI इंडेक्स फंड बघाल, यापैकी कोणत्याही इंडेक्स फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कोणत्याही निफ्टी 50च्या इंडेक्स फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इथे बघा, ICICI निफ्टी 50 इंडेक्स फंड गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला रिटर्न्स 13%. सो अराउंड निफ्टीने 13% रिटर्न्स दिले. सो इंडेक्स फंड सुद्धा तुम्हाला त्या अराउंड रिटर्न्स देत आहेत गेल्या 10 वर्षामध्ये. सो हा एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो. तुम्ही जर बिगनर आहात, तुम्हाला जर जास्त समजत नाहीये या इंडस्ट्री बद्दल, म्युच्युअल फंड बद्दल जास्त नॉलेज नाहीये, तर तुम्ही निफ्टी 50 मध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकता थ्रू निफ्टी 50 इंडेक्स फंड.
माहिती आतापर्यंतची आवडली व्हिडिओ तुम्ही लाईक नक्की करा, मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करणार आहातच. आता आपण सेकंड ऑप्शन बघूया, तो म्हणजे आहे हायब्रिड म्युच्युअल फंड. आता हायब्रिड म्युच्युअल फंड नेमका काय प्रकार आहे? सो हायब्रिड मध्ये ना, या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट इक्विटी मार्केटमध्ये पण केली जाते, म्हणजे स्टॉक्स मध्ये पण केली जाते, आणि डेप्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये केली जाते, म्हणजे बॉन्ड्स मध्ये असतील किंवा काही फिक्स डिपॉझिट देणाऱ्या स्कीम्स असतील, यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे काय की तुमचं डायव्हर्सिफिकेशन होतं. म्हणजे तुम्ही असं नाही की सर्व पैसे इक्विटी मार्केटमध्ये रिस्की मार्केटमध्ये लावतोय, तुम्ही बॉन्ड्स मध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते, फिक्स एफडी मध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते, ज्या काही कॉर्पोरेट एफडीज असतात फिक्स इंटरेस्ट रेट वाला, त्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते. सो डायव्हर्सिफाय होतं. आता हायब्रिड फंड म्हणजे काय, तुम्हाला डाऊट आलेलाच असणार. सो हायब्रिड म्युच्युअल फंड बद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवला, आपल्या चॅनलला गेला तिथे बघा, हायब्रिड म्युच्युअल फंड. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक टॉपचे 4 का 5 म्युच्युअल फंड शोधून दाखवलेले आहेत आपल्या फिल्ट्रेशन प्रमाणे. सो टॉपचे 4 हायब्रिड म्युच्युअल फंड ह्यात मी डिस्कस केले. सो तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तुम्हाला हायब्रिड म्युच्युअल फंड बद्दल सर्व माहिती समजेल. मी तुम्हाला इथे हायब्रिड म्युच्युअल फंडचं एक्झाम्पल दिलं, तर एचडीएफसीचा एक बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड म्हणून आहे. किती जणांना माहिती असेल मला सांगा कमेंट मध्ये. सो हा एक हायब्रिड म्युच्युअल फंड आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही बघा गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 16.5%चा सीएजीआर रिटर्न्स आहे. हायब्रिड असून गेल्या 10 वर्षात 16.5% फार चांगला रिटर्न आहे हा. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर जवळपास तुम्हाला इक्विटीमध्ये 55%ची होल्डिंग आहे, डेप मध्ये 27 आहे, आणि अदर्स मध्ये 17%ची होल्डिंग आहे. अशा प्रकारे डायव्हर्सिफाय प्रॉपर केलेलं आहे, जेणेकरून तुमचे रिस्क इथे मिनिमाइज होते, सर्व रिस्क तुमची इक्विटी मार्केटमध्ये राहत नाही. सो तुम्ही हा एचडीएफसी बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड जो आहे, तो सुद्धा एक चांगला हायब्रिड म्युच्युअल फंडचा ऑप्शन म्हणून ह्याला ट्रीट नक्कीच करू शकता. आणि त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे, तो म्हणजे तुमच्यासाठी मल्टी कॅप म्युच्युअल फंड. मल्टी कॅप म्हणजे काय? मल्टी कॅप म्हणजे तुम्हाला स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप ह्या तीनही प्रकारच्या कंपन्यांमध्ये हे म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात. आणि ह्यांच्यासाठी रूल असा आहे की ह्यांना मिनिमम 25%, 25% आणि 25% तीनही प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मिनिमम 25% स्मॉल कॅप मध्ये, मिनिमम 25 मिड कॅप, मिनिमम 25 लार्ज कॅप, अशा तीनही प्रकारात इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मिनिमम 25, मॅक्सिमम तुम्ही किती करू शकता. सो जेणेकरून तुमचा डायव्हर्सिफाय प्रॉपर होतं. आता अजून एक गोष्ट, मल्टी कॅप म्युच्युअल फंड बद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण हे पण डिस्कस केलेलं आहे तुमच्या समोर की टॉपचे बेस्ट 2 मल्टी कॅप म्युच्युअल फंड कोणते. सो इथे तुम्ही बघा, इथे सर्व व्हिडिओ आहेत, फ्लेक्झी कॅप आहे, मिड कॅप आहे, मल्टी कॅप आहे, इथे बघा. सो ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी 2 बेस्ट मल्टी कॅप म्युच्युअल फंड, सो ह्यामध्ये मी ते डिस्कस केले. जवळपास 4 ते 5 मल्टी कॅप फंड याचे डिस्कस केले. सो हा व्हिडिओ पाहून घ्या, आपल्या चॅनलचे थंबनेल पाहिलं तुमच्या लक्षात येईल. सो हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या, ह्याच्यामध्ये मी टॉपचे एक 4 ते 5 मल्टी कॅप म्युच्युअल फंड डिस्कस केले, फिल्ट्रेशन करून त्यातले टॉपचे शोधून काढले, तर तुम्हाला समजणं इझी जाईल. सो ह्या व्हिडिओमध्ये जर सांगायचं झालं तर 2 मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स आहेत चांगले, ज्याचं तुम्ही नक्की कन्सिडरेशन करू शकता, तुम्ही अभ्यास करू शकता इन्व्हेस्टमेंट करण्याआधी. तो म्हणजे निपॉनचा एक मल्टी कॅप म्युच्युअल फंड आहे, निपॉन इंडिया मल्टी कॅप म्युच्युअल फंड. याने गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 17.5%चे रिटर्न्स दिलेत. मल्टी कॅप काय करतो, तुमची इन्व्हेस्टमेंट प्रॉपर डायव्हर्सिफाय करतो तीनही प्रकारच्या कंपन्यांमध्ये, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. आणि ह्याच्यासोबत अजून एक मल्टी कॅप म्युच्युअल फंड आहे, तो म्हणजे महिंद्रा मॅन्युलाईफचा मल्टी कॅप म्युच्युअल फंड आहे तो. त्याने सुद्धा तुम्हाला 5 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स देतो, कारण की त्याचा 10 वर्षाचा रेकॉर्ड जो आहे, डेटा जो आहे, तो अवेलेबल नाहीये. सो महिंद्रा मॅन्युलाईफने तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 26%च्या आसपास सीएजीआरने रिटर्न्स दिलेले आहेत. सो हे दोन तुमच्यासाठी मल्टी कॅप म्युच्युअल फंड मी सांगितले चांगलेवाले, निपॉन आणि महिंद्रा. हायब्रिड सांगितलं तुम्हाला एचडीएफसी बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. आणि निफ्टी 50चा इंडेक्स पण तुम्ही कोणताही घेऊ शकता, युटीआय असेल, आयसीआयसीआय असेल, निपॉन असेल, त्याचा तुम्ही नक्की अभ्यास करा. तुम्ही जर नवीन इन्व्हेस्टर असाल, तुमच्यासाठी मी बेस्ट माहिती देण्याचा प्रयत्न इथे नक्की केलेला आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, सोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, फ्री वाला, नक्की जॉईन व्हा. आणि तुम्हाला जर आपल्यातर्फे आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथून मेसेज करा, आपल्या अंडर अकाउंट ओपन करा. त्यानंतर तुम्हाला बरेच सारे बेनिफिट, बरेच सारे एज्युकेशन तिथे फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्यानंतर. त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. तुमच्या मित्रांपर्यंत जसं व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो, जे कोण नवीन इन्व्हेस्टर आहेत, चुकीच्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत शेअर करत चला, त्यांनाही फायदा होईल. आणि त्यानंतर त्यांचा डिसिजन, तुम्ही तुमचा डिसिजन इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की घेऊ शकता. थँक्यू, धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब